नमस्कार मित्रमैत्रिणींनो, गृहिणीसाठी महत्त्वाच्या उपयोगी अशा किचन टिप्स. नंबर 1. लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा. वर्षभर लाल रंग राहतो. नंबर 2. पुरण शिजवताना डाळीबरोबर 1 चिमूटभर तांदूळ घालावे, म्हणजे पुरण चांगले घट्ट होते. नंबर 3. शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा. नंतर नेहमीसारखा शिरा करावा. शिरा जास्त चवदार होतो. नंबर 4. मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावेत. नंबर 5. गोड बुंदी बर्फीचे लाडू तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर बनवावी. नंबर 6. आंब्याचा रस श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळवून घालावा. सर्व आंबटपणा निघून जातो. आंबट पदार्थ खूप साखर घातल्यास चव वेगळी लागते. नंबर 7. मेंदू वडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा. वडे कुरकुरीत होतात. नंबर 8. ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे. वाढायच्या वेळेस वरचे पाणी ओतून द्यावे. ताक आंबट होत नाही. नंबर 9. ताकाची कढी केल्यावर कधी कधी फाटल्यासारखे वाटते, तेव्हा थोडे शेंगदाणे घेऊन शेंगदाण्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून ताकात मिसळावी. नंतर कढी करावी. असे केल्यास कढी फाटत नाही. पहिली उकळी आल्यावर गॅस बंद करावा. नंबर 10. काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाही. भाजी चिरण्यापूर्वी हाताला व्हिनेगर चोळावे. काम झाल्यावर कोमट पाण्याने हात धुवून टाकावेत. नंबर 11. पेपर डोस्याचे मिश्रण मिक्सरमधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा. अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन काढून त्यात मिसळावे. नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे. यामुळे डोसा एकदम पातळ व कुरकुरीत होतो व तव्याला अजिबात चिकटत नाही. नंबर 12. इडल्या उरल्यावर कुस्करून त्याचा आपण नेहमी रव्याचा उपमा बनवतो त्याप्रमाणे उपमा बनवावा. चांगला होतो. नंबर 13. पुलाव, जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये 1.5 पट पाणी घालून फक्त 2 शिट्ट्या कराव्यात. भात फडफडीत होतो. नंबर 14. कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन घालून परतून घ्या आणि गव्हाची कणिक मिळून सारण स्टफ करा. गरमागरम स्टफ पराठे बनवून चटणी किंवा सॉस बरोबर खाऊ शकता. नंबर 15. कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवर साठवले पाहिजे. प्लास्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये. या व्यतिरिक्त फ्रीजमध्येही बटाटे ठेवणे अयोग्य आहे. बटाट्यांना कांद्याबरोबर ठेवू नये, ते लवकर खराब होतात. नंबर 16. तोंडात फोड आल्यास दुधावरील साई किंवा मध त्या जागी लावा. आराम होईल. नंबर 17. वर्षभराची तिखट, मसाला, हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावा. नंबर 18. पुरणाची, गुळाची, सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा. पोळ्या हलक्या होतात. नंबर 19. पुरण शिजताना हरभऱ्याच्या डाळीत चमचाभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो. नंबर 20. बेसन लाडू करताना हरभरा डाळ भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत. तूप कमी लागते. बेसन चटकन भाजले जाते. डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो. लाडू पचायलाही हलके होतात, खमंग होतात. नंबर 21. श्रीखंड फसू नये म्हणून चक्का फेसावा व साखरेत भिजेल एवढे दूध घालून साखर अर्धवट विरघळली की फेसलेला चक्का घालावा व मिक्स करून घ्यावे. नंबर 22. गुलाबजाम हमखास चांगले होण्याकरता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे. पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात. नंबर 23. कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा. त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात. नंबर 24. छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी 4-5 वेळा तुरटी फिरवावी. सकाळी चणे उपसून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे, म्हणजे चणे मऊ होतात. नंबर 25. कांदे साठवण्यासाठी कोरडी आणि अंधारी जागेत कांदे साठवून ठेवा. कांदे फ्रीजमध्ये ठेवू नयेत, खराब होतात. नंबर 26. कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खावा. कॅल्शियम भरपूर मिळते. कोबी किसून कोशिंबीर करावी, छान लागते. नंबर 27. लसूण अंधारी, कोरडी आणि थंड जागी ठेवावा. फ्रीजमध्ये कधीही लसूण साठवू नये. बटाटे आणि लसूण एकत्र ठेवू नये. नंबर 28.
डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ व उडीद डाळ 4:1 या प्रमाणात घ्यावी, तर मऊ डोसासाठी हे प्रमाण 3:1 असे असावे. नंबर 29. एखादी भाजी किंवा उसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्याने चांगला स्वाद येतो, पण पुष्कळदा मसाले करपतात. म्हणून 1 चमचाभर तेलात मसाला सोडून मग ते फोडणीत घातले तर मसाले करपत नाही आणि त्याचा स्वादही पदार्थात उतरतो. नंबर 30. दररोज एकसारखी आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर त्यात पालकाची पाने बारीक चिरून घाला, आमटीला वेगळी चव येईल. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.